नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात कंपोजिट संस्कृतचा आज झालेला पेपर. तुम्हाला इथे काही सूचना दिलेल्या होत्या आणि त्या वाचून तुम्ही पेपर सोडवलाच असेल. आता ह्याची उत्तरं काय असू शकतात हे आपण पाहूयात. प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. या सुगम संस्कृतमध्ये 3 प्रश्न होते. त्यातला पहिला प्रश्न आहे चित्रं दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र पाहून आपल्याला नावं लिहायची होती. 4 चित्र दिली आहेत, त्यापैकी 3 उत्तरं आपली जर बरोबर असतील तर आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. पहिलं चित्र होतं वेल्लयती, दुसरं चित्र आहे रोटिका, तिसरं संदंशः आणि चौथं चित्र होतं पाथेय पात्रम. यातला दुसरा प्रश्न आहे संख्याः अक्षरैः अंकैः लिखत. संख्या अक्षरांमध्ये किंवा अंकांमध्ये लिहायच्या होत्या. 3 पैकी 2 लिहिणं अपेक्षित होतं. पहिली संख्या होती 62. याचं उत्तर आहे द्विषष्टिः. दुसरी संख्या होती 50. आपल्याला हे अक्षरात दिलेलं होतं, ते अंकात लिहायचं होतं 50. आणि तिसरी संख्या 80 होती. त्याचं उत्तर आहे अशीतिः. शला दुसरी वेलांटी आणि तला पहिली वेलांटी विसर्ग देणं अपेक्षित आहे. आता या दोन्ही ठिकाणी एका शब्दात उत्तर आपल्याला लिहायचं होतं, त्यामुळे या प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग, शुद्धलेखन हे पाहिलं जाणार आहे. जर सगळे अक्षर बरोबर असतील तर आपल्याला पूर्ण गुण येथे मिळतील. प्रश्न क्रमांक समय स्तंभमेलनं कुरुत. 1 मार्कासाठी हा प्रश्न होता आणि अगदीच सोपा आहे. आणि हे 2 स्तंभ आपल्याला जुळवायचे होते. उत्तर आहे 5+11 वादनम, म्हणजे 11 वाजून 5 मिनिटे झाली आहेत आणि त्रिवादनम म्हणजे 3 वाजलेले आहेत. आता आपण वळूयात द्वितीयः विभागः गद्यमकडे. प्रश्न क्रमांक 2 गद्यांशं पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आपल्याला स एव परमाणु मधील उतारा दिलेला आहे आणि त्यावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत. याचा पहिला प्रश्न आहे अवबोधनम. यामध्ये 3 प्रश्न आहेत, त्यापैकी 2 प्रश्न लिहिणं इथे अपेक्षित होतं. पहिला प्रश्न आहे उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. पिता अर्णवाय स्वमहाविद्यालयं आगंतुम कथयति. यतः. वडील अर्णवला स्वतःच्या महाविद्यालयात येण्यासाठी सांगतात. का बरं? तर त्याचं उत्तर पहिलंच आहे. पितुः महाविद्यालये कणाद विषयकाणी पुस्तकानी संती. त्याच्या वडिलांच्या महाविद्यालयामध्ये कणादांच्या विषयी पुस्तके आहेत, म्हणून त्याचे वडील महाविद्यालयात बोलवतात. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्यम पुनर्लिखत असं म्हटलंय, त्यामुळे पिता अर्णवाय स्वमहाविद्यालयम आगंतुम कथयति हे सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. प्रश्न आहे कणाद मुनिना कस्मिन् ग्रंथे परमाणोः व्याख्या कृता. कणाद मुनींनी कोणत्या ग्रंथामध्ये परमाणूची व्याख्या केली आहे? उत्तर आहे वैशेषिक दर्शन. पण विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, त्यामुळे कणाद मुनीना वैशेषिक दर्शन ग्रंथे परमाणोः व्याख्या कृता असं पूर्ण उत्तर लिहिणं इथे अपेक्षित आहे. यानंतर प्रश्न क्रमांक वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्यम पुनर्लिखित्वा असा शब्द इथे पण आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वाक्य पुन्हा लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न आहे परमाणु द्रव्यस्य मूल कारणम. परमाणु हे द्रव्याचं मूल कारण आहे. याचं उत्तर आहे सत्यम. परमाणु द्रव्यस्य मूल कारणम हे वाक्य प्रश्नपत्रिकेतून उत्तरपत्रिकेमध्ये जसंच्या तसं लिहून आणि मग त्यापुढे सत्यम असं उत्तर लिहावं लागणार होतं. आता आपण जाऊयात प्रश्न क्रमांक 2 शब्दज्ञानम. इथे 3 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी 2 सोडवायचे होते. प्रश्न क्रमांक गद्यांशात द्वे हेत्वर्थक धातुसाधित तुमंत अव्यये चित्वा लिखत. या गद्यांशामध्ये मला प्राप्तुम आणि पठितुम असे 2 हेत्वर्थक धातुसाधित तुमंत अव्यय मिळाली आहेत आणि ती दोन्ही लिहिणं अपेक्षित आहे, कारण एका शब्दाला अर्धा गुण आहे. दोन्ही लिहिले तरच आपल्याला 1 गुण पूर्ण मिळणार आहे. प्रश्न क्रमांक गद्यांशात विशेषण विशेष्ययोः
मेलनं कुरुत. आपल्याला विशेषण आणि विशेष्य दिलेले आहेत. आपण त्यांच्या जोड्या जुळवून हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पहिला शब्द आहे अंतिमहा, त्याचं उत्तर आहे घटकहा. आणि दुसरा शब्द आहे पंचमे, त्याचं उत्तर आहे शतके. पुढचा प्रश्न आहे ग. पूर्वपदम उत्तरपदम लिखत. संधींवर आधारित असलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे पहिला तदपि, याचं उत्तर आहे तत् अधिक अपि. आणि दुसरं आहे स उच्यते, याचं उत्तर आहे सहा अधिक उच्यते. उच्यते हा शब्द जसाच्या तसा लिहिणं अपेक्षित होतं, कारण सच्या पुढचा विसर्ग लोप होऊन हा संधी झाला होता. यानंतर प्रश्न क्रमांक आ. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टा हा कृती ही कुरुत. दुसरा गद्यांश आपल्याला दिलेला आहे. हा आहे आदिशंकराचार्य या पाठातील. याचे प्रश्न आपण पाहूयात. तुम्ही पाठाचा अभ्यास आधी केलेलाच आहे, त्यामुळे मी हा पॅसेज वाचण्यामध्ये आता वेळ नाही घालवणार. पहिला प्रश्न आहे अवबोधनम. 3 पैकी 2 उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं. प्रश्न क्रमांक क. पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. गुरुम उपगम्य शंकरः किम अधीतवान. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. गुरूंकडे जाऊन शंकरने काय अभ्यासले. आता इथे जागा कमी आहे आणि वेळही कमी होता, म्हणून इथे उत्तर मी एका शब्दात लिहिली आहे, पण आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं होतं. पूर्ण वाक्यात उत्तर असं आहे गुरुम उपगम्य शंकरः वेद वेदांगानी विविध शास्त्राणी अधीतवान. प्रश्न क्रमांक ख. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थम शरयू नदीं गतः. एक दिवस शंकर स्नानासाठी शरयू नदीवर गेला. हे वाक्य असत्य आहे. वाक्य पुन्हा लिहून त्याच्या पुढे आपल्याला असत्य लिहिणे अपेक्षित होते. प्रश्न क्रमांक ग. अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातून शब्दाची योजना करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेलं आहे आपल्याला. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. पिता या शब्दाखाली अंडरलाईन केलेलं आहे. याचं उत्तर आहे तातः आणि जनकः. या 2 पैकी कोणताही एक शब्द लिहून आपलं वाक्य पूर्ण होणार होतं. उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. बाल्ये एव तस्य तातः जनकः शिवगुरुः दिवंगतः. दुसऱ्या गद्यावर आपल्याला पृथक्करणात्मक प्रश्न असतो. स्थानाधारेण शब्दपेटिकां पूरयत असा प्रश्न आपल्याला या दुसऱ्या गद्यांशावर दिलेला आहे आणि आपल्याला लिहायचं होतं. उत्तर मी बघा कसं लिहिलंय. बाहेरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिहायचं होतं भारत देश हा, आतल्या बॉक्समध्ये केरळ प्रदेश हा, त्याच्या आतल्या बॉक्समध्ये आलुवा नगरम आणि त्याच्या आतल्या बॉक्समध्ये कालडी ग्राम हा. आता मागच्या वेळेला एकदा हा प्रश्न आला होता, तर विद्यार्थ्यांनी एक चूक केली होती. इथे जिथे कालडी ग्राम हा लिहिलेला आहे तिथे भारत देश हा आणि त्याच क्रमाने हे सगळे उत्तर खाली लिहिले होते, पण त्यामुळे काय झालं, पूर्ण उत्तर चुकलं होतं. या क्रमाने लिहिलं प्रत्येक बॉक्समध्ये उत्तर, तरच हे उत्तर बरोबर येणार आहे. आता इथे जागा कमी होती म्हणून मी कालडी हा एकच शब्द लिहिलेला आहे, पण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये कालडी ग्राम हा असा पूर्ण शब्द बसेल एवढा हा चौकोन काढणं अपेक्षित होतं. या पुढचा प्रश्न आहे ई. गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत. 2 उतारे आपल्याला दिलेले आहेत आणि ह्या 2 उतार्यांपैकी एका गद्यांशाचा आपल्याला आपल्या माध्यम भाषेमध्ये सरलार्थ लिहायचा होता. आपण जर मराठी मीडियमचे असू तर मराठीतून, आणि जर आपण इंग्लिश मीडियमचे असू तर आपल्याला इंग्लिशमधून याचा सरलार्थ लिहिणं अपेक्षित होतं. तसंच याप्रमाणे पुढचा प्रश्नही आहे ई. माध्यम भाषया उत्तरम लिखत. 2 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर मराठी किंवा इंग्रजीतून, जी आपली मीडियम लँग्वेज असेल त्यातून लिहिणं अपेक्षित होतं. तृतीय हा विभाग हा पद्यम. आता आपण पद्याकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 3 अ. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टा कृती ही कुरुत. 5 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवणं अपेक्षित होतं. 4 श्लोक दिले आहेत. श्लोक तर मी आता काही वाचणार नाही, आपण लगेच त्याची उत्तरं पाहूयात. प्रश्न क्रमांक क.
पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. प्रश्न आहे कहा बहु भाषते, कोण जास्त बोलतो. पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. अधमहा बहु भाषते. प्रश्न क्रमांक ख, विशेषण विशेष्ययोः मेलनं कुरुत. विशेषण आणि विशेष्य यांचं मेलन करायचं आहे. पहिला शब्द आहे सकलाः, याचं उत्तर आहे नद्यः. आणि दुसरा शब्द आहे श्लाघ्यः, त्याचं उत्तर आहे अल्पधीः. प्रश्न क्रमांक आहे ग, जालरेखाचित्रं पूरयत. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते, या श्लोकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. कनक परीक्षा कोणत्या पद्धतीने होते, तर छेदनेनं आणि निघर्षणेनं असे दोन शब्द त्यांनी दिलेले आहेत. आपल्याला तिथे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं तापेनं आणि दुसरं आहे ताडनेनं. यानंतर पुढचा प्रश्न आहे घ, पद्यांशात द्वे प्रथमा विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. आता 4 श्लोक असल्यामुळे याच्यामध्ये अनेक प्रथमा विभक्तीचे शब्द आहेत. तर मी 2 बहुवचनी आणि 2 एकवचनी शब्द घेतले आहेत. नद्यहा आणि धर्माहा हे दोन्ही शब्द बहुवचनी आहेत, तर पुरुषहा आणि अधमहा हे एकवचनी आहेत. तर त्याने काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त प्रथमा विभक्तीचा शब्द अपेक्षित आहे. तुम्ही इतर कोणता लिहिला असेल प्रथमेचा तरी त्याचं उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर च प्रश्न आहे पूर्वपदम उत्तरपदम लिखत. हा संधींवर आधारित असलेला प्रश्न आहे. पहिला शब्द आहे एरंडोपी. एरंडहा अधिक अपि. आणि दुसरा शब्द आहे नातिवक्ता. न अधिक अतिवक्ता असं याचं उत्तर आहे. यानंतर पद्यातील प्रश्न क्रमांक आ, पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. 3 पैकी 2 श्लोक आपल्याला शुद्ध आणि पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. 3 श्लोक दिलेत. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. दुसरा श्लोक होता यादृशं वपते बीजम क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. आणि तिसरा श्लोक आहे अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर बध्यन्ते मत्तदंतिनः. हे श्लोक जर तुम्ही शुद्ध आणि पूर्ण लिहिले असतील पुस्तकात छापल्याप्रमाणे तर तुम्हाला याचे 4ही गुण पूर्ण मिळतील. यानंतर प्रश्न क्रमांक ई, माध्यम भाषया सरलार्थम लिखत. आपल्याला 2 श्लोक दिलेले आहेत. मनुजाः वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. आणि दुसरा श्लोक आहे षड्जमूला यथा सर्वे संगीते विविधा स्वराः तथा मानवता धर्मम सर्वे धर्माः समाश्रिताः. तुम्ही जर मराठी मीडियममध्ये असाल तर मराठीतून आणि इंग्लिश मीडियमचे असाल तर इंग्लिशमधून याचा सरलार्थ लिहिणं अपेक्षित होतं. आता शेवटचा चतुर्थ विभाग हा भाषाभ्यासः. व्याकरणावर आधारित असलेल्या प्रश्नांकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक 4 अ, पृथक्करणम. पहिला प्रश्न आहे मंजुषातः नामानी सर्वनामानी च पृथक कुरुत. आपल्याला मंजुषा दिली आहे आणि त्यातली नाम आणि सर्वनाम आपल्याला वेगळे करायचे आहेत. तर उत्तरं आहेत नामामध्ये लगुडेन, कविही आणि विश्वम. तर सर्वनाम आहे तानी आणि सर्वेशाम. यातलाच प्रश्न क्रमांक 2 मंजुषातः क्रियापदानी धातुसाधित विशेषणानी च पृथक कुरुत. क्रियापद आणि धातुसाधित विशेषणं आपल्याला आता वेगळी करायची आहेत. तर क्रियापदांमध्ये आहे भूषयती आणि त्यजतु. तर धातुसाधित विशेषणांमध्ये आरब्धः, दृष्टम आणि खादितव्या असे 3 शब्द येतील. प्रश्न क्रमांक आ, निर्दिष्टाः कृतीही कुरुत. आता आपल्याला 4 कृती दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पहिली कृती ही संख्यावाचकांबद्दल आहे. संख्या, क्रम, आवृत्तीवाचकस्य योग्यम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. मी उत्तरासहित पूर्ण वाक्य लगेच वाचतो. क, भवने मम गृहम सप्तमे तले वर्तते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सप्तमे. प्रश्न क्रमांक ख, चत्वारः वेदाः वर्तन्ते.
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चत्वारः. आणि ग दिनस्य नववारम लोकयानम आगच्छति. नववारम हे पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे समास विग्रहाणाम समास नामभिः सह मेलनं कुरुत. समास विग्रह आणि समास नाम यांचं मेलन आपल्याला करायचं आहे. तुमच्या समोर स्लाइडमध्ये डायरेक्ट उत्तरं मी दाखवलेली आहेत. पहिला प्रश्न आहे धनंच धान्यानीच हा इतरेतर द्वंद्व समास आहे. स्थूलः पुरुषः हा कर्मधारय समास आहे. न इच्छा नय तत्पुरुष आहे. क्षुद्रा बुद्धिः यस्य सहा हा बहुव्रीही समास आहे. दारपोषणे रताः हा सप्तमी तत्पुरुष समास आहे. आणि पादैहि पिबती इति हा उपपद तत्पुरुष समास आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे मंजूषातः समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. आपल्याला खाली मंजूषा दिली आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द दिलाय आपल्याला सूर्य, याला समानार्थी शब्द आहे भास्करः. दुसरा आहे सद्गुणाः, याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा होता, तो आहे दुर्गुणाः. तिसरा शब्द आहे नदी, याचा समानार्थ शब्द आहे सरित. आणि चौथा शब्द आहे उपकारकम, याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकारकम. या प्रश्नातील चौथा प्रश्न आहे योग्यम पर्यायम चिनुत. पहिला प्रश्न आहे धीराः न्यायात पथः पदम न प्रविचलन्ति. आपल्याला याचं वाच्य ओळखायचं आहे. कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य असे दोन ऑप्शन आहेत. त्यातलं कर्तृवाच्य हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, कारण धीराः हा शब्द प्रथमा विभक्तीतील आहे आणि त्याला क्रियापदही जोडलेलं आहे. याची अनेक कारणं असतात, ते आपण तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही शिकलाच असाल. यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्वम स्मरिष्यसी की स्मरिष्यती. तर त्याचं उत्तर आहे स्मरिष्यसी. त्वम स्मरिष्यसी असं याचं उत्तर आहे. आणि यानंतर तिसरा प्रश्न आहे वानराः मधुराणी फलानी खादंती. फलानी हा शब्द नपुंसकलिंगी बहुवचन आहे, म्हणून मधुराणी हे त्याचं विशेषण सुद्धा आपण नपुंसकलिंगी बहुवचनी घेतलेलं आहे. आणि यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे ई विशिष्ट विभक्तेः उपयोगं कृत्वा वाक्य निर्माणं कुरुत. आपल्याला 2 धातू आणि 2 अव्यय दिलेली आहेत आणि त्याची वाक्य लिहिणं आपल्याला अपेक्षित होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे वाक्य हे तुमच्या मनाने तयार करून लिहायचं आहे. पण मी तुम्हाला इथे पुस्तकातले वाक्य दिलेले आहेत. हे वाक्य लिहिले तरी चालणार होते आणि तुमच्या मनाने तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवले असतील ते वाक्य लिहिले तरी चालणार होते. पहिला धातू दिलाय आपल्याला गमगच्छ, याला द्वितीयेची अपेक्षा असते आणि म्हणून रामः वनम गच्छति. वनम ही द्वितीया वापरलेली आहे. हे जर असेल द्वितीयेमध्ये लिहिलेलं तरच तुम्हाला याचा मार्क मिळणार आहे. दुसरा शब्द आहे दा यच्छ, हा पण धातू आहे. शिक्षकः छात्रेभ्यः ज्ञानम यच्छति. दा धातूची रूप तयार होताना यच्छ यापासून तयार होतात, म्हणून यच्छति हे क्रियापद आपण इथे वापरलंय. कोणाला दिलंय तर छात्रेभ्यः, म्हणून इथे चतुर्थी वापरलेली आहे. तिसरा शब्द आहे अलम. अलमला तृतीयेची अपेक्षा असते आणि मी पुस्तकातलं वाक्य इथे दिलेलं आहे अलम कोपेन. तुम्ही वेगळा शब्द लिहिला असेल तरी चालणार आहे, फक्त तो तृतीयेमध्ये हवा. आणि चौथा शब्द दिलाय आपल्याला नमः, हे अव्यय आहे. शारदायै नमः असं पुस्तकात दिलंय, पण सगळ्यात सोपं आपण बऱ्याचदा म्हणत असतो, म्हणून इथे मी 2-3 सोपे शब्द देऊन ठेवले आहेत. गणेशाय नमः, शिवाय नमः, गुरवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तरं. मी थोडक्यात पण थोडं घाईघाईने तुम्हाला ही उत्तरं सांगितलेली आहेत, जास्त वेळ न खर्च करता. पुढील वर्षासाठी जर जे विद्यार्थी पाहत आहेत त्यांच्यासाठी काही व्हिडिओज सुद्धा बनवलेले आहेत, तेही तुम्ही पहा, त्याचाही तुम्ही फायदा घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर काही हवं असेल, एखादी गोष्ट शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला त्याच्यावरचा व्हिडिओ तयार करून येथे पोस्ट करेल. धन्यवाद.